मी आता कालव्याचं गीर काढतोय. हा गीर असतो फक्त कालव्याचा. हा आपण खाऊ शकतो. हे असे आपण छोट्या छोट्या डब्या जमावतो. हे बघा, हे त्याच्या खपले आहेत. ते इथं फोडल्याच्या नंतर मग हे इथं फोडल्याच्या नंतर गीर बाहेर पडतो. हे असे जमावणार असे डब्या डब्या आणि मग पिशवीत टाकणार. नमस्कार मित्रांनो, मी जयेश गेलो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता बघताय भाऊजी सोबत आहेत. आपण चालू आहे काळिंजाच्या खाजनामध्ये, खडपामध्ये ना. तर आता त्यांच्या घरातून निघतोय, काळिंजाला आलेलो. हे बघताय घमेल वगैरे, घमेल, खराली आणि पिशवी घेऊन निघतोय आता आम्ही. आपण जाणार आहोत घोटल्याना, म्हणजे कालव्याचे गीर. ऑयस्टर बोलतात त्यांना, तर इंग्लिशमध्ये ऑयस्टर बोलतात. आपण ते आपण जाऊया. आधी ते दगडीसारखे असतात, ते आता तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली कसे असतात ते, आणि ते काय केल्यावरती ते कसे, म्हणजे गीर त्यांचं कसं भेटतं ते दाखवणार तुम्हाला आता सगळं. म्हणजे सर्व पहिला व्हिडिओ असेल मला वाटतं घोटल्यांचा, माझ्या कालव्यांचं. आम्ही घोटले बोलतो त्याला, आणि मूल असं खाजणी नावाचं कालव्याचं गीर. तर कालव्याचं गीर हा व्हिडिओ पहिलाच असेल माझा. नाहीतर मी पगोळ्यांना, खेकडीना किंवा अशा शिवल्याना वगैरे गेले ते तुम्ही बघितलाच असाल माझ्या चॅनलवरती. हा पहिल्यांदा असा कालव्याचा गीरचा ब्लॉग आहे. बघूया. समा झाल्या 3-3:30चा समा आहे. आता पाणी उतरला असेल त्याच्यामुळे आता आपण निघतोय 3 वाजता. आपल्याला जास्त नाही, जेवढी एक पिशवी भेटली बस झाले. जास्त आपल्याला हवं नाही, फक्त एन्जॉयमेंटसाठी आपण आलोय. तर आपण खाजनात पोचलो. इकडे काळिंजाच्या त्या साईडला बघताय तुम्ही, भाऊजी, मी. हा बघताय हा खाजन. हा इथपर्यंत माहिती आहे, तिथपर्यंत पाणी असतो. 10:30पर्यंत पाणी फुल होता, भरती होती 10:30ला. आता ओहोटी चालू झाली आणि आता 4पर्यंत, 4:30पर्यंत पूर्ण ओहोटी होणार. पूर्ण ओहोटी 4:30पर्यंत पूर्ण ओहोटी होणार. नंतर मग 4:30च्या नंतर हळूहळू पाणी वरती चढणार. त्याच्यानंतर मला वाटतं 6:30पर्यंत, 7:30ला फुल हे होणार, फुल भरती परत. हे बघा, हे असे कालव्याचे घोटल्याचे दगड असतात. ह्याच्यातून गीर मिळतात. बघा ह्याच्यातून, ते आपण दाखवूया आता. बघा, आत्ताच भाऊजीने ते दगड उचलले, त्यात आपल्याला खेकडा भेटला. खेकडा लागलाय, बघूया कुठून बाहेर येतो. हा बघा, खतरनाक भरलेला आहे ना. अरे हा बघा, ह्याच्यासाठी पिशवी आणली ना. हा चेंदा मेंदा होईल त्याचा. मी हेच काढतो. अरे गेली. अरे हाव रे, पिशवी आहे की कोण आहे? पॅराशूट आहे. थांबतेस की जातेस इथूनच? हे काय खाद्य नाही, मग हे कामोर आहे. छोटी छोटी कशात ठेवता? बिलामध्ये किती खाद्य. हे काय कामोर लावतो, कामोर गाठलाय का?
किती झालेत. हे दगडी आम्ही सगळे उपसत चालू आहे. खेकडे भेटत आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे. रस्त्यापुरते तरी हा मोठा आहे, मोठा मोठा मोठा. हा जाते चलते. असे छोटे मोठे खेकडे भेटत जातात आपल्याला. रस्त्यापुरते तरी होतील. लहान लहान सोडून देतात. आता कालव्याचं गीर काढतोय. हा गीर असतो फक्त कालव्याचा. हा आपण खाऊ शकतो. कच्ची साईडला करायला लागतात. थोडंसं कच्चा पण खाऊ शकतो, पण आपण उकडवून खातो. उकडून आणि भाजून खातो. असं हे बघा, अक्का देऊ शकतो. अक्के निघतात तेव्हा. त्याला आपण कालव्याचे गिर बोलतो आणि इंग्लिशमध्ये ऑयस्टर. कॅल्शियम असतं. कॅल्शियम वगैरे सर्व काय प्रोटीन असते याच्यामध्ये. तर ह्याचे आपण छोटे छोटे जे डबे आहेत ना, असे हे बघा, हे असे जे डबे आहेत ना, ते आता घेऊन जाणार आपण आणि ते डायरेक्ट भाजणार वगैरे अशीवाले. तर ते जमा करूया का आपल्याकडे कॅमेरामॅन कोण आहे नाही. तर आपणच जमा करूया. ते आपणच जमा करूया आणि मग जमा झाल्यावरती दाखवतो. कारण आपल्याकडे कोण कॅमेरामॅन पकडायला नाही आहे आणि मोबाईलमध्ये शूट करतो आहे, त्याच्यामुळे खूप कठीण आहे ते ब्लॉग बनवणे. समजून घ्या. चला आता बघूया झटापट झटपट पटापट. हे असे आपण छोट्या छोट्या डब्या जमावतो. हे बघा, हे त्याचे खपले आहेत. ते इथं फोडल्याच्या नंतर मग हे इथं फोडल्याच्या नंतर गीर बाहेर पडतो. हे असे जमावणार असे डब्या डब्या आणि मग पिशवीत टाकणार. इकडे आम्ही असा घमेला जमवतो, नंतर मग पिशवीमध्ये टाकतो. इकडे थोड्या बायका सुद्धा आल्यात. तेव्हा लांब लांब पर्यंत सुद्धा बायका गोटलेच टिपतायत. ते अशा डब्या असतात ह्या घ्यायच्या, टिपायच्या. हे बघा, इथं घाव घातला की गिर बाहेर येतो. पण ते आधी आपण भाजायच्या. काही काही अगोदर फोडलेल्या सुद्धा असतात, त्या नाही घ्यायच्या, त्या टाकायच्या. ह्या अशा डब्या असतात. प्रत्येकाचे खण असतात. प्रत्येकाची रूम असते भाड्याने घेतलेली. जसे जसे कालांतराने ते मोठे मोठे पण होतात. जसे जसे आपला वय कसं वाढतो तसं. आता ही किती छोटी आहे, ती मोठी सुद्धा होती एवढ्या साईजची.
आणि हे एकत्र पण मिळतात कितीतरी 4-5 जण, कधी कधी एकच डब्बी असते, अशी एखादी डब्बी असते, काही असे 4-4 5-5 जण असतात फॅमिलीसोबत, फॅमिली के साथ भी फॅमिली के बाद भी. हे काय काय खाली असतात, असे काढून गेलेले असतात. हे बघा, हे बघा, हे अशा डब्या असतात. हो का, ही एक खाली आहे, ही वाली तिथून कोणतरी काढून गेलाय, आणि ही वाली जी आहे ती भरलेली आहे. तर ह्याच्यातली ही घेऊ शकतो आपण भाजल्याच्या नंतर, आणि ही एक घेऊ शकतो, पण ही ह्याच्यात काहीच नाही. बघा, ही एक छोटी डबी आहे, ह्याच्यामध्ये 2 आहेत. ही एक आहे, सॉरी, ही एक आहे ह्या साईडला, आणि ही एक आहे ह्या साईडला, 2. जे खाजनात गेला ना की तुम्हाला बघा, समुद्राच्या बाजूला पण पुला बिलावरती पण असे खापरे बांधलेलेच असतात. तसेच हे आहेत घोटल्याचे गीर. ऑयस्टर बोलतात त्याला, ऑयस्टर इंग्लिशमध्ये. असे टिपून टिपून एवढा आपला घमेल भरला, म्हणजे छोटा घमेल. ती तिकडे गोण अर्धी भरली. हळूहळू पब्लिक वाढत चालले, दूर दूर तक देखेंगे तो कालवा ही टिप रहे सब लोग. आता आम्ही निघालो. इकडे बघताय पूर्ण घमेर भरलाय भाऊजींचा, आणि इकडं माझी पिशवी भरले, अर्धीच भरले, कारण एवढा वजन नेल कोण, अपने से ना हो पाएगा भाई. तर आता एवढा करून आता आपण जातोय घरी, निघतोय. परत रोशनला बोलवले न्यायला, बघूया, चला. आता गोटल्याचं गिर न्यायला बघताय कोण आलंय? रोशन. रोशन कडू अजिबात झालं. आता हे आपण घरी घेऊन जाणार धारवली गावात. कालिंजाला आलेलो, पुन्हा एकदा सांगतो, आपण कालिंजाला आलेलो घोटल्यांसाठी. समा होता 4 वाजताचा. शेंगा देखील तर आता आपण निघतोय 5 वाजता, 5 वाजले. एका तासात काम फिनिश. चला, चलो चलो, रस्त्याचं काम चालू. आपण जे घोटल्याचे गीर आणले ते बघता इथे आता सुकत टाकलेत मी. आता हे सुकले ना, म्हणजे तर मग नंतर मग भाजायचे, आणि मग नंतर फोडायचे. हे बघता घोटल्याचे गीर. आता हे ढवलतो, म्हणजे पसरवतो जरा. गॅप ठेवायला पाहिजे ना. एक वेगळीच मजा भेटणार आहे फोडण्याची घोटल्याचे गीर. ही बघा आमच्या गावातली कारटी. हिशू बाल्कनीतून बघते आमची.